पप्पा आले का ते जागायचे नाहीत माझ्या मते. बघू काय होते आता. एकदम छान सुंदर किती काकी हॅपी बर्थडे टू यू गाईस. सो आता वाजले तर 10-10:30 आणि उद्या माझा गणपतीला माझा बड्डे. सो मी आता बनवते एक केक. बघू शकता वेगवेगळ्या बिस्किटचा केक बनवते. बघा फ्री ठेवलेलं आहे. बॅटर तयार आहे आपलं, सगळं तयार आहे. राडेकर दुर्लक्ष करा बट दाखवत नाही. A few moments later. तर हॅलो गाईज, तर आपला केक रेडी झालेला आहे. आत्ताच मी बेक केला आहे, म्हणजे पूर्णपणे बेक झाला आहे आणि त्याला मी कूल व्हायला फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. ठीक आहे. पप्पा आले का ते जागायचे नाहीत माझ्या मते. बघू काय होते आत्ता. कापता येतोय की सकाळी स्टेडियम, मला तरी आत्ताच कापायचं आहे बट बघू. तर गाईज हा आहे आपला केक आणि हे बघू शकता एकदम छान प्रकारे डिमोड झालेलं आहे. काही राहिलेलं नाही त्याला. साईडने ती खाचा होत्या ना त्यात राहिलं आहे फक्त. बाकी हे बघू शकता केक बघू शकता मस्तपैकी एकदम छान झालेलं आहे. बट जसं की मी म्हटलं आत्ता केक कापला जाईल काय ते सांगता येत नाही. पप्पा आले आत्ता कापायचा नाही म्हणते. संध्याकाळचं हे कोण कापतं असं मला म्हणतात. बघू ट्राय करते. तर जसं की मी म्हटलं होतं की रात्रीचं केक कापू देणार नाहीत, तर नाहीच दिला शेवटी त्यांनी कापून. मग आम्ही सकाळचं मस्तपैकी मम्मीचं औक्षण वगैरे केलं. काय नाही, आम्ही 2-3 जण होतो, मी, गोटूदादा आणि प्रेम. आम्ही तिघांनीच म्हणून मम्मीचा केक कापला. पप्पाला पण सकाळी काम आलं त्याच्यामुळे ते पण केले. मस्तपैकी छान पैसे केक कटिंग केला आणि आपण त्याला विचारू कसा झाला आहे. हॅपी बर्थडे. कसं झालं आहे? एकदम छान सुंदर हो का. हॅपी बर्थडे. हे बघा सकाळी कसं आम्ही तिघच होतो केक कापायला, तर मग संध्याकाळी सगळे काकी वगैरे आले होते सगळे केक कटिंग करायला. मग मस्तपैकी पप्पानी मम्मीला फेटा वगैरे बांधला छान. माझे पप्पा म्हणजे फेटा बांधण्यात एकदम एक्सपर्ट आहेत. ठीक आहे. फेटा वगैरे बांधला, औक्षण वगैरे केलं आणि छानपैकी संध्याकाळचं पण सेलिब्रेशन केलं.